त्याबद्दल गोड कथा आली बघा. एक फार फार पूर्वी कांतिमान नावाची एक सुवर्ण नगरी होती. नगरीचं नावच आहे कांतिमान. आणि त्या सुवर्ण नगरीमध्ये कंदर्प नावाचा राजा राहायचा. अतिशय सुखी आहे, समाधानी आहे. पुढे त्याच्याजवळ सगळी संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे. त्याची संपत्ती इंद्राला लाजवेल एवढी संपत्ती त्याच्याकडे. पण तो राजा निर्बुद्ध आहे बरं का. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि बुद्धीच नाही. काही उपयोग आहे त्याचा, हे का नाही? हे मला सांगा, ताटात अन्न वाढलंय, सुंदर असं भोजन आहे, पण खायची अक्कल नाही. कशावर काय खावं बरं का. बुद्धी नाही त्याच्याकडे. राजाच्या दरबारातील लोक सुद्धा दुष्टवृत्तीचे सांगितले. राजा मदिरापान करायचा. एक दिवस कंदर्प राजाचा प्रधान जवळ आला. महाराज, वाईट आहे हे वागणं तुमचं. मनुष्याने परस्त्रीचा, परधनाचा, परसत्तेचा धिक्कार केला पाहिजे. आतापर्यंत जगतामध्ये जेवढे जेवढे काही नाश झाले तेवढे तेवढे परस्त्रीने, परधनाने झाले. महाराज, असं जर तुमचं वर्तन कायम राहिलं तर तुमच्या जीवनामध्ये उतरती कळायला लागायला वेळ लागणार नाही. प्रधानानं समजावून सांगितलं, महाराज, भगवंतावरती प्रेम करा, तुमच्या जीवनाचा बेडा पार होऊन जाईल, तुमचा उद्धार होऊन जाईल. महाराज बरं का. जे जे संसाराच्या नादी लागले त्याचा मूळही सापडला नाही आणि मार्गही सापडला नाही. आणि जे जे माझ्या भगवंताच्या नादी लागले आहे का नाही, त्याच्या जीवनाचा बेडा सहज पार झाला. सहज भगवंत प्राप्त होतो, है क्या नहीं? कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण
महाराज त्या प्रभूला शरण जा. त्याची जर शरणागती पत्कराल तर जीवनामध्ये झालेल्या सगळ्या पापांचं क्षालन होईल. महाराज त्या खंडेरायाला, त्याला मल्हारी मार्तंडांना शरण जा. कंदर्प राजाच्या प्रधानाने अनेक प्रकाराने सांगितलं बरं का. जन्माचं सार्थक होईल महाराज. तुमच्या भगवंतावरती प्रेम करा बरं का. नाहीतरी प्रेम करण्यासारखं एकच पात्र या जगामध्ये, त्याचं नाव आहे भगवंत. कशाही अर्थाने देवावरती तुम्ही प्रेम करा, कोणत्याही अर्थाने तुम्ही खंडेरायाच्या चरणावरती लोटांगण घाला, निश्चित तो तुमच्या जीवनामध्ये सुख प्रदान करून दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज जर तुमचं हे असंच वागणं राहिलं ना तर तुम्हाला परत परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल. महाराज हा देह ईश्वर प्राप्तीसाठी दिलाय भगवंताने. याच देहानं देव प्राप्त करता येतो. होय का असं झालंय? शिराडोन मध्ये 10-5 म्हशी उठल्या आणि पंढरपूरच्या वारीला गेल्या. होतं का कधी असं? म्हशी जातात का पंढरपूरला? हो नाही म्हणा. म्हशी पंढरपूरला जातात का? मग ज्या जात नाहीत त्या म्हणा बाबा तुम्हीच. आता म्हशी पंढरपूरला जात, बैल कथा ऐकत. बैल कथा ऐकतात का? नाहीत ऐकत. पशु काय पाप पुण्य जाणीती. त्यांना पाप आणि पुण्य कळत नाही पशु पक्ष्यांना. हे ज्ञान फक्त हे का नाही. मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिद आनंद पदवी घेणे. महाराज या देहानं काय होता येत नाही बरं का. या देहानं इंद्र होता येत, या देहानं ब्रह्मदेव होता येत. महाराज तुमची दशा वाईट करून घेऊ नका. सांगतोय कोण? महाराज जगाच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी स्त्रियांची संगती केली, वाईटाची संगती केली, परस्त्रीची संगती केली, त्याचं अधःपतन झालं. आणि 2-3 दृष्टांत सांगितले. बघा तो राजा इंद्र, इंद्राचं अधःपतन कशानं झालं? इंद्राने गौतम नारी अहिल्येचा अभिलाष केला बरं का. म्हणून इंद्राचं सुद्धा अधःपतन झालं. कंदर्प राजाला कंदर्प राजाचा प्रधान सांगतोय. नाहीतरी इंद्राचं पतन कशानं झालं? आपण म्हणतोच की नाही, इंद्रा पडले बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळे झालंय? वासनेच्या संगे
नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा कैसे झाले. वासनेनं अनेक लोकांचं वाटोळं झालं बघा. आणि मग गौतम नारी अहिल्याची कथा सांगितली. ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अत्यंत सुंदर आहे, रूपवान आहे, देखणी आहे. ब्रह्मदेवानं अहिल्याचं स्वयंवर करायचं ठरवलं, लग्न करायचं ठरवलं. अशामध्ये प्रत्येकाला वाटायचं अहिल्या मला प्राप्त झाली पाहिजे. बरं का, सगळे आले, देवराज इंद्र सगळे देवदेवता आले त्या स्वयंवरामध्ये. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं जो पृथ्वीची प्रदक्षिणा पहिल्यांदा करून येईल त्याला अहिल्या देण्यात येईल. सगळे पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघून गेले. गौतम महाराज गोदावरीचं स्नान करून आपल्या कुटियेमध्ये परत येत असताना गौतमाला ही बातमी कळली, अहिल्याचं स्वयंवर आहे आणि ज्यानं पृथ्वीची प्रदक्षिणा जो करेल त्याच्या गळ्यामध्ये अहिल्या वरमाला घालेल. अशामध्ये हे गौतम आणि एका कपिली गायीचं दर्शन केलं. कसं? 2 तोंडी गाय होती ती. कशी 2 तोंडी होती? नुकतीच व्यायला झालेली. गायीच्या बसड्याचं तोंड गायीच्या पोटाच्या बाहेर आलंय. आणि अशामध्ये त्या गायीला गौतमाने प्रदक्षिणा केल्या 7. आणि ब्रह्मदेवाकडे आले आणि सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य माझ्या पदरात पडलंय. आणि मग ब्रह्मदेवाने अहिल्या गौतमाला देऊन टाकले. अहिल्याचा आणि गौतमाचा विवाह सोहळा त्या ठिकाणी चालू झाला. आणि तेवढ्यामध्ये शेवटच्या मंगल अष्टकेला इंद्र धावत आला. पाहिलं तर अहिल्या गौतमाला गेले. इंद्राने विचार केला, अरे गौतम महाराज तर कुठे दिसले नाही पृथ्वी प्रदक्षिणेमध्ये, तरी सुद्धा गौतमाला अहिल्या कशी काय दिली? इंद्राला सांगितलं, धर्मशास्त्र उघडून दाखवलं. इंद्रा, काळ्या कपिली गायीच्या 1 नाही 7 प्रदक्षिणा केल्या या गौतम महाराजांनी. परिणाम अहिल्या देऊन टाकले. इंद्राला राग आला, अरे जिची मी अभिलाषा केली, जिची मी इच्छा केली ती दुसऱ्याची झाली, हिचा भोग घेतल्याशिवाय मी राहणार नाही. इंद्राने मनोमन ठरवलं आणि इंद्र आपल्या स्वर्गामध्ये निघून गेला. कालांतराने अहिल्याचा आणि गौतमाचा संसार अगदी व्यवस्थित चालू झाला. एके दिवशी देवराज इंद्र अग्नी नारायणाला सोबत घेऊन गौतम ऋषीच्या आश्रमाच्या जवळ आला. प्रधान सांगतोय, महाराज आणि इंद्राने अग्नीला कोंबड्याचं रूप घ्यायला सांगितलं. जुन्या काळामध्ये घड्याळ नव्हतं ना, आहे का नाही? नव्हतं घड्याळ. कोंबडा आरवला की लोक वेळ बघायचे, आहे का नाही? पहाटेची वेळ झाली. अशामध्ये रात्रीच्या 12 वाजता अग्नीने कोंबड्याचं रूप धारण केलं आणि अग्नीने कोंबडा आरवला. अशामध्ये गौतमांना वाटलं पहाट झाली आणि गौतम गोदावरी मातेवरती स्नानासाठी गेले. गेल्याच्या नंतर तिकडे गोदावरी माता प्रकट झाली. गौतमा, ही काय स्नानाची वेळ आहे का? सांगू तुम्हाला, आलं ओघामध्ये मध्ये सांगून जातो बर का. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर अर्ध्या रात्री कधीच तीर्थाचं स्नान करायचं नाही का? अर्ध्या रात्री तीर्थ झोपलेली असतात, सुप्त अवस्थेत असतात, त्यांना सुद्धा विश्रांतीची गरज आहे. तीर्थांना सुद्धा हे आपलं काय असतं, आहे का नाही? नित्य दिवस मावळता क्रुझर मध्ये बसून, आहे का नाही? रात्रीच्या 10:30-11 वाजता पंढरपुरात गाडी जाते, आहे का नाही? आणि 12 वाजता आंघोळ करते. बरं का, उलट पुण्य व्हायचं, तिथं पाप होतं. तीर्थामध्ये स्नान, आहे का नाही, ब्रह्ममुहूर्तावरती केलं पाहिजे. कधीही उठून, आहे का नाही, शिरायचं नाही चंद्रभागेमध्ये. गौतमा, ही स्नानाची संध्येची वेळ नाही. गौतमाने आकाशामध्ये चांदण्या पाहिल्या. 12-12:30ची वेळ आहे. अरे भूक बुरळ पडली मला.
गौतम महाराज आले तोपर्यंत इंद्राने गौतमाचं रूप धारण केलं आणि गौतमाच्या कुटियेमध्ये शिरला आणि अहिल्याच्या पलंगावरती बसला इंद्र. मालक, आता स्नानासाठी गेला होता, एवढ्या लवकर कसं परत आलात? इंद्र थरथर थरथर कापायला लागला. तेवढ्यामध्ये इंद्राने अहिल्येला आलिंगन दिलं मायबाप आणि गौतमांनी दार वाजवलं कुटियेचं. अहिल्ये, दार उघड. अहिल्येनं विचार केला, बाहेरून पतीचा आवाज आहे, पती तर माझ्या जवळ आहे. अशामध्ये इंद्र घाबरला, अहिल्ये दार का उघडत नाहीस? आणि अशामध्ये अहिल्या इंद्राला झिडकारलं अहिल्येनं आणि कुटियेचं दार उघडलं आणि त्या दारातून इंद्र जाऊ लागला. ओळखलं इंद्रा तुला? गौतमांनी शाप दिला, जा तुझ्या अंगाला 1000 क्षत पडतील. महाराज, परस्त्रीचा अभिलाष केला त्या इंद्राने आणि त्या इंद्राच्या अंगाला 1000 भग पडली. सोडा हे सगळं. गौतमांनी अहिल्येकडं, अहिल्येला सुद्धा शाप दिला. अहिल्ये, स्वतःला पतिव्रता समजतेस, परपुरुषाच्या स्पर्श आणि पतीचा स्पर्शाची जाणीव नाही झाली तुला? जा, पाषाण काळजाची झालीस, पाषाण होऊन पडशील. अहिल्येनं हात जोडले, प्रभू क्षमा करा. आणि मग गौतमांनी अहिल्येला शाप दिला. सूर्यवंशामध्ये दशरथाच्या पोटी श्रीराम म्हणून युग पुरुष भगवान जन्माला येतील आणि विश्वामित्रांच्या सोबत आल्याच्या नंतर तुझा उद्धार होईल. आता तिचा उद्धार झाला ती कथा वेगळी आहे. मला सांगायचं, इंद्राने अहिल्येला स्पर्श केला. इंद्राला सुद्धा त्या वर्तनाचं फळ भोगावं लागलं. महाराज, देवेंद्राला सुद्धा शाप भोगावा लागला. तुम्ही तर मनुष्य आहात महाराज. हा काम इतका बलवत्तर आहे, जगाच्या इतिहासामध्ये कामावरती अजून आहे का नाही, जसा जसा काम भोगतो मनुष्य तसा तसा अधिक 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 वाढत जातो तो. बर का? सांगितलं, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. अरे, एखाद्या अग्नीमध्ये जसं लाकडं टाकल्याच्या नंतर अधिक भडकतो, तसं मनुष्याचा काम आहे महाराज याच्यातून. आणि मग कंदर्प राजाचा प्रधान अनेक प्रकाराने समजावून सांगत होता, पण ऐकलं नाही राजाने. महाराज, परस्त्रीचा स्पर्श माणसानं असा मानला पाहिजे, अग्नीचा निखारा जसा हातात धरल्याच्या नंतर पोळतो ना, तसा परस्त्रीचा विटाळ केला पाहिजे माणसानं, दूर राहिलं पाहिजे त्याच्यापासून सांगितलं. पण राजानं ऐकलं नाही. ऐका, पुढे राजा वार्धक्यामध्ये गेला, राजा म्हातारा झाला आणि मग कालांतराने राजा मृत्यूला प्राप्त झाला आणि राजाला नेण्यासाठी यमाचे दूत आले आणि मग चित्रगुप्ताने त्या राजाच्या पाप पुण्याचा हिशोब समोर ठेवला. बर का? प्रत्येकाला द्यायचा हिशोब. आता वाटतंय मजा आहे का नाही, कुणाला टाकून बोलायचं आहे का नाही, माझंच खरं म्हणायचं. आज जरी हे बरं वाटत असेल, पण याचा हिशोब उद्या द्यायची ज्या वेळेस वेळ येईल, आहे का नाही. आपले कर्म असं असलं पाहिजे, यमदूताला हिशोब देताना आपण हसत हसत हिशोब दिला पाहिजे. बरं का? माणसं कर्म करतात वाईट कर्म करू नये माणसानं कर्म असं केलं पाहिजे जीवनामध्ये. मी सांगत असतो, कर्म करे तो अच्छा करे. ऐकताय ना तुम्ही सगळे? कर्म करे तो अच्छा करे, करके ना पछताए.
बोया बीज बभूल का तो आम कहां से खाय. कर्म करत असताना माणसानं चांगलं केलं पाहिजे. एक जण बसला बाबळीच्या झाडाखाली. कशाला? म्हणला जावा यालाय घरी. म्हणलं बाबळीच्या झाडाखाली काय करायला? ते म्हणला जावा याला आंबरस करायचा. अरे मग आंबे आणायचा की. ते मला नाही, इथंच येतील. आता येतील का? बाबळीच्या झाडाला आंबे येतील का? आंबे जर पाहिजे असतील तर आंब्याचं झाड लावून त्याच्या खाली बसलं पाहिजे प्रतीक्षा करत, तरच येतील ना. बीज बोया बभूल का तो आम कहां से खाय. म्हणून कर्म करत असताना चांगलं केलं पाहिजे माणसानं, हे का नाही? हेळवाकासारखं वागतात माणसं आणि पुन्हा पश्चाताप करतात लेकरं सांभाळीना झाले, हे का नाही? एक जण गेला सरपंचाकडे. सरपंच साहेब राहो का नाही गावात? सरपंच मला काय झालं दादा? वर्ग पत्ती बी देना साखर बी देना. सरपंच हुशार होता, हे का नाही? सरपंचानं सांगितलं दादा ज्या वेळेस ती जन्माला आलं त्यावेळेस सगळी साखर वाटून टाकली तुम्ही, संपली तुमची साखर. कळलं का नाही? कर्म करे तो अच्छा करे, हे का नाही? जगी जीवनाचे सार सत्वर. हे राजा ऐक, जैसे जाचे कर्म तैसे फळ भेटो. जैसे जाचे कर्म तैसे फळ भेटो. उडत कुठे आला? अंबुधारा तीर्थावरती आला. त्या भुंग्याने, ऐकताय ना तुम्ही? त्या भुंग्याने एका कमळामध्ये प्रवेश केला आणि त्या कमळाने आपलं रात्रीच्या वेळी ते मिटवून गेलं. ते कमळ, भुंगा आत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका सद्भक्ताने त्या तलावातलं ते कमल पुष्प तोडलं आणि मल्हारी मार्तंडाच्या चरणावरती वाहिलं, बरं का? आणि त्याच्या अनुषंगाने त्या भुंग्याचा उद्धार झाला. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे असा, तो जो कंदर्प नावाचा राजा होता, आयुष्यभर त्यानं पाप केलं, नरक यातना भोगल्या, त्यानं त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालं. नंतर तरी त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती करावी अशी इच्छा निर्माण झाली का? नाही झाली. फक्त निमित्त कीटकाचं झालं.
आणि कुण्या तरी एका सद्भक्ताच्या हाताने फक्त त्याला मल्हारी मार्तंडाचे चरण प्राप्त झाले, किड्याला, साध्या कीटकाला, आणि त्याचा उद्धार झाला आणि तो शिवलोकाला प्राप्त झाला. असं मल्हारी मार्तंडाच्या चरणाचं प्राबल्य आहे, महिमान आहे. अंबुधारा तीर्थाचं महिमान आहे. शौनकादी 88,000 ऋषींना ही कथा सूत महाराज सांगतायत. पुढे अलौकिक अशा कंदर्प राजाचा उद्धार झाला. मल्हारी मार्तंडाच्या क्षणभंगूर अशा स्पर्शाने पुढे 60 तीर्थाचा महिमा सांगितला. प्रत्येक तीर्थामध्ये नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय, सगळे म्हणा, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, जटाधराय कथेमध्ये परम आदरणीय आम्हा युवकांचं हृदयस्थान, युवा कीर्तनकार श्रीराम कथा प्रवक्ते परम आदरणीय आमचे दत्ता गुरुजी पांचाळ यांची पुण्य पावन उपस्थिती कथेमध्ये झालेली आहे. महाराजांसाठी सगळे टाळ्या वाजवा एकदा. सज्जनांनो, महाराज म्हणजे आपल्या गावचं वैभव आहे. हे काय वाले काय व्हायला बाबा, तिथून काढून बघा ना. नमः पार्वतीपदे शिव हर 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 महादेव. पुढे अरे
कुठेतरी वायर कनेक्शन लूज आहे. बंद करून चालू करा मशीन. ते वायर लावत असलं काढलेलं लावा त्याचा प्रॉब्लेम नाही. त्या सोर द्या. नमः पार्वतीपदे शिव हर 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 महादेव. पुढे 60 तीर्थांचं वर्णन झाल्याच्या नंतर पूजा भक्तीचं वर्णन येतं. पुढे आपल्याला खंडेरायाचं आणि म्हाळसाईच्या लग्नाची कथा पाहायची गोड. काल मी सांगितलं खंडेरायाचं आणि म्हाळसाईचं लग्न कुठं झालं? कुठं झालं? शिरडोनला नाही, एकोरक्याला नाही, कुठं झालं? पालीला झालं. हे का नाही? गोड कथा आहे. जसा जेजुरीचा खंडोबा आहे तसाच पालीचा खंडोबा सर्वश्रेष्ठ आहे. खंडेरायाची अनेक तीर्थ आहेत. मी उद्याच्या कथेमध्ये सांगेन. महाराष्ट्रात, भारतात, कर्नाटकात खंडोबाची कुठं कुठं आणि कसे कसे तीर्थ आहेत समारोपाला सांगण मी. पालीचा खंडोबा अत्यंत भक्तावरती चटकन प्रसन्न होणारा पालीचा खंडोबा आहे. काय इतिहास आहे पालीच्या खंडोबाचा? एकदा परांबा भगवती पार्वती आणि आशुतोष महादेव कैलासावरती बसले होते एकांतामध्ये. भगवान आशुतोष महादेव ज्या आसनावरती बसलेत ते आसन हालायला लागलं. परांबा भगवती पार्वतीने प्रश्न केला, प्रभू तुमचं आसन हलतंय, कोण एवढे तुमची भक्ती करतंय? अशामध्ये प्रभूने अंतर्ज्ञानाने जाणलं पालाई नावाची एक गवळण आहे आणि ती अगदी लहानपणापासून भगवान शंकराची भक्ती करण्यामध्ये एवढी रत व्हायची. सुंदर अशी शिवपिंड करावी, त्याच्यावरती जलाभिषेक करावा, बिल्वपत्र व्हावं, मनोमन पूजा करावी. बरं का? कळायचं नाही तिला पूजा कशी करावी, हे का नाही? अनभिज्ञपणे पूजा करायची. भगवान शंकराची कशी करायची सांगतो मी तुम्हाला. गवळण म्हटल्याच्या नंतर तिच्या घरी दुधाचा व्यवसाय, अनेक प्रकारच्या गायी म्हशी चारायला जायची डोंगरावरती. गेल्याच्या नंतर गायी चरायला सुटल्या उंच डोंगरावरती एक आशुतोष महादेवाचं जुनं असं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन मुखामध्ये ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय सतत या मंत्राचा जाप करायची. कळायचं नाही तिला पूजा कशाला म्हणतात, फुल कसं व्हावं, काही नियम माहित नाही बर का. आणि देवाला नियमाची गरज लागत नाही, देवाला अटीची गरज लागत नाही. देवाला लागतो फक्त भाव. एके दिवशी कथेमध्ये मी सांगितलं तुम्हाला जर विचारलं ना तुमचा देव काय खातो, काय सांगाल? नैवेद्य खातो. काय खातो? देव काय खातो? देव भाव खातो, नाही का नाही? माऊली बोलतात भाव बळे आकळे
येरवी नाकळे. बाकीच्या साधनानं ईश्वर प्राप्त होत नाही. देवा कारणे भाव तस्मात असं म्हटलेलं आहे. भावानं देव प्राप्त होतो बरं का. नाहीतर बाकीच्या या गोष्टीनं देव प्राप्त होत नाही बरं का. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग नाही चालत, याग नाही चालत, विधी निषेध नाही चालत. देवाला फक्त लागतो भाव. म्हणून मी सांगत असतो भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो हर मंदिर, हाँ भाव नहीं तो हर मंदिर में तिभत बस पाशा, तिभत बस पाशा।
मधुबन लागत बसवीरा आव होई तो कुंजलता में सुनत मुरली तान वश में है भगवान। काय लागतो देवाला? देवाला भाव लागतो, आहे का नाही? मी म्हणलं देवाला भाव लागतो. मला एक जण विचारलं, महाराज थोरला का धाकला लागतो? तसला भाव लागतो का देवाला? आहे का नाही? भगवंत भावानं प्राप्त होतो. त्या पालाईचा नियम आहे दररोजचा, आहे की नाही? जशी येईल तशी पूजा करायची. नाम जानू आरती वंदन ना पूजा की रीति मैं अनजानी दरस दीवानी। इको पागल मेरी प्रीत। हे भगवंता, मला पूजा कशाला करावी कळत नाही, आरती कशी म्हणावी कळत नाही, तुला दिवा कसा लावावा कळत नाही, तुला उदबत्ती अगरबत्ती कशी लावावी कळत नाही. पण प्रभू, माझ्या अंतकरणाचा भाव मात्र शुद्ध आहे. बरं का? देवाला पात्र नाही लागत. किती मोठ्या सोन्याच्या चांदीच्या पात्रामध्ये तुम्ही भगवंताला नैवेद्य समर्पित करताय हे महत्वाचं नाही. देवाला नैवेद्य समर्पित करण्यासाठी पात्र नाही, पात्रता लागत असते. आणि ती पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून परमार्थ आहे. बरं का? सगळं आहे आपल्याकडे, पण पात्रता नाही. नामदेवरायाकडे पात्रता होती, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. भाव पाहिजे अंतकरणामधला. त्या पालाईच्या अंतकरणामध्ये भाव आहे. दररोज जावं आणि त्या आशुतोष महादेवाची आराधना करावी त्या पालाईनं. असं महादेवाचं सिंहासन हालायचं, गदगद लक 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 हालायचं. आणि त्या पालाईसाठी महादेवाला कैलास सोडून पाली गावामध्ये यावं लागलं. येतो ना देव, आहे का नाही? भगवंत आपलं स्थान सोडून भक्तासाठी खाली येतो. आणि भक्तासाठी खाली येतो याच्यात नवल नाही. भगवंताला सुद्धा भक्ताच्या सानिध्यामध्येच सुख प्राप्त होतं. संत सांगतात, ऐकणे गुरुजी, नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले म्हणून. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोणी संत सदनी राहिला. त्याला आवडत नाही तिथं राहणं. हे बघा, तुम्हाला देव पाहिजे ना? देव कुठं मिळतं त्याचा पत्ता सांगू का मी? पत्ता पाहिजे का? देव नाही. देव कुणाला कोणाला पाहिजे? हात वर करा. ज्याला ज्याला देव पाहिजे. बाकीच्याला काय भूत पाहिजेत का? देव नाही पाहिजे तुम्हाला? हा, चटकन हात वर करा ज्याला देव पाहिजे त्याला. आमच्या माईने तर 2 हात वर केले. चटकन करा. वा वा, ऐका, देव पाहिजे. आता देवाचा पत्ता सांगतो ऐका. कुठे राहतो देव? देवाचं ब्रीद आहे, नाहम वसामी वैकुंठे. मी वैकुंठात राहत नाही. योगी नाम हृदयार्णवे. मी योग्याच्या हृदयात राहत नाही. मग कुठं राहतो? मदभक्त्या यत्र गायंती.
तत्र तिष्ठामि नारदा. ए नारदा, मी वैकुंठात नसेल, मी योग्याच्या हृदयात नसेल, पण माझे भक्त माझं ज्या ठिकाणी गायन करतात ना, त्या ठिकाणी मी राहतो. कुठे न कपाहू करा हरी कथा, येथे अवचिता सापडेल, तेथे अवचिता. देवाला पाहिला कुठं जायची गरज नाही. संत सांगतात कुठे नका जाऊ, करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे त्या ठिकाणी भगवंत तिष्ठत उभा राहतो म्हणे. आणखी एक ओवी आहे. काय गुरुजी? हा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. हा, पाहे पा पांडवा, मी हरपला गिवसावा. मला कुठं शोधा? जेथ नाम घोष बरवा करीती माझा. पालाईनं त्याचा नामघोष केला आणि भगवंताने कैलास सोडून पाली ग्रामामध्ये आला. पुढे गोड इतिहास आहे. पालाई लहानपणापासून गायी राखायची. तिच्याकडे होत्या म्हणून राखीत होती. बोलणं कळतं ना माझं? आमच्याकडे गायी नाहीत. शेळ्या, कोंबड्या, चित्र, कबूतर, पारवे असलंय आमच्याकडं. कठीण आहे का नाही? कोंबड्या पाळतात माणसं. कोंबड्या का पाळायची नाही त्याचं एक कारण सांगतो. फार विस्तार आहे याचा. का पाळायची नाही कोंबडी? त्याचं एक कारण आहे. जर माणसाने चुकून जरी कोंबडीची विष्ठा तुडवली तरी त्या मनुष्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं. धर्मशास्त्र सांगतं. माझ्या पदरचं नाही सांगत मी. कोंबडीची जर विष्ठा तुडवली ना तर कशाचं पाप लागतं? ब्रह्महत्या केल्याचं पाप लागतं. बरं का? म्हणून कोंबडी पाळायची नाही. आहे का नाही? ज्या घरी कोंबडीचे पाय, ऐका, ज्या घरी कोंबडीचे पाय त्या घरच्या लोकांवर यम दात करा करा खाय. लय अवघड आहे. त्या पालाईनं गायी पाळायच्या. माय बाप गाय राहिली नाही आता. असो, तो विषय वेगळा आहे. लहानपणापासून गायीच्या मागे जायची. एके दिवशी हळूहळू वार्धक्य आलं. म्हातारी झाली. डोळ्यातून अश्रू आले. एके दिवशी पूजा करत असताना, प्रभू म्हातारी झाले रे, आता नाही येऊ शकत तुझ्याकडे आता मी. माफ कर देवा, मला वार्धक्याने मला आता त्रास होतोय. नाही चालवत हा डोंगर. नाही येऊ शकत प्रभू तुझ्याकडे. आतापर्यंत झालेली सेवा प्रभू गोड करून घे बरं. आणि पालाई मोठ्या जड अंतकरणाने डोंगर उतरून खाली आली. डोळ्यामध्ये अश्रू आहेत. का? उद्या मला माझ्या देवाचं दर्शन होणार नाही. नाही ना चालू शकत मी आता. या डोंगर असा चढू शकत नाही. वय झालं आता माझं. त्याच रात्री पहाटे 4-4:30ची वेळ असेल. आशुतोष महादेव स्वप्नात आले. ए पालाई. आनंद झाला पालाईला. प्रभू दर्शन दिलात. आशुतोष महादेवांना सांगितलं, ए पालाई, तुला आता माझ्याकडे यायची गरज नाही. मीच तुझ्याकडे येणार आहे आणि
पालाईला स्वप्नामध्ये सांगितलं, तुझ्या गायीमध्ये एक काळी कपिली गाय आहे. एक काम कर पालाई, दररोज तू पुढे चालायची आणि तुझ्या गायी तुझ्या मागे यायच्या. उद्या तसं नको करू. उद्या काय कर, गायी पुढे जाऊ दे आणि गायीच्या मागोमाग तू राहा. आणि एवढं सांगून प्रभू अदृश्य झाले. पालाईनं डोळे उघडले, पाहिलं तर प्रभू नाहीत. कधी सकाळ होते वाट पाहू लागली, हे का नाही? कधीच एकदाची सकाळ होते आणि कधी मी ही सगळ्या गावामध्ये बातमी सांगते असं पालाईला झालं. सकाळ झाली, पालाईनं स्नान संध्या आटोपलं आणि गावामध्ये सांगितलं, स्वप्नामध्ये माझ्या प्रभू आले होते. आशुतोष महादेव भगवान शंकर आले होते आणि भगवान शंकराने इथं येण्याचं मला अभिवचन दिलंय. अशामध्ये पालाईची श्रद्धा आहे भगवंताच्या वरती, सगळ्यांना माहित होतं. सगळ्यांना त्या पालाईचं वचन मान्य झालं. आणि मग पालाईनं सांगितलं, काळ्या कपिले, भगवंताने सांगितलं होतं ना, काळ्या कपिल्या गायीच्या मागे जा आणि ज्या ठिकाणी ती गाय उभी राहील आणि तिच्या चारी सडातून, चारी स्तनातून दूध ज्या ठिकाणी जमिनीवरती पडेल तिथं खड्डा खोद, तिथंच आहे मी. अशामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी गायी सोडल्याच्या नंतर पालाई काळ्या कपिले गायीच्या मागे गेले. ज्या ठिकाणी आज प्रभूचं पालितलं मंदिर आहे त्या स्थानावरती गाय उभी राहिली आणि चारी स्तनातून त्या गायीच्या दूध व्हायला लागलं खाली. लक्षात आलं याच ठिकाणी प्रभू आहेत. सगळ्यांनी खोदायला सुरुवात केली. पालाई त्या जागेवरती पालथी पडली वरी. का? नका रे, कुदळीनं खोऱ्यानं खोदू नका. का? माझा देव इथं लागेल, माझ्या देवाला. किती भक्ती असेल हो, आहे का ना? हे पितांबरीनं देव धुणाऱ्याने नाही ऐकायचं, आहे का नाही? घासू घासू देव धुती, वाटत नाही देवाच्या हाताला लागल, देवाच्या बोटाला लागल. पितांबरी घासू 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 घासू. एके दिवशी करून बघ बरं पितांबरी नांगूळ कसं होत आहे. लय गमतीचं काम आहे आपलं. आणि मग हातानं माती उकरायला चालू केली तिथली. बरच खाली खोदलं आणि त्या ठिकाणी आशुतोष महादेव प्रकट झाले. नमः पार्वती पतेश्वर महादेव. पूरब से जब सूरज निकसा झाला, आहे का नाही? ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, एकदा पुनरावृत्ती करतो या विषयाची. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न प्राप्त झाली अगदी थोड्यामध्ये. त्याच्यापैकी, आहे का नाही, एक अमृत निघालं आणि दुसरं विष निघालं, मदिरा निघाली. मदिरा दैत्यांना देण्यात आली. हलाहल विष भगवान शंकराने प्राशन केल्याची कथा आहे. पुढे अमृताचा कलश वर आला समुद्र मंथनातून. आणि मग आता हे अमृत कुणाला द्यायचं? या अमृताचे अधिकारी कोण? देवांच्या मध्ये आणि दानवांच्या मध्ये वाद सुरू झाला. कोण घेणार अमृत? मला वाटायला तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. असं का वाटायलंय मला? असं तुम्ही कथाच ऐकायला बसला नाही इथं? का गप्पा मारायला? बोलू नका.
अमृतावरून देवाच्या आणि दैत्यांच्या मध्ये वाद चालू झाला आणि विष्णू भगवंताने मोहिनी अवतार धारण केला आणि अमृत देवांना दिलं. पुढे देवांना अमृत प्राप्त झालं, पण भगवान शंकर मोहिनीवरती इतके भाळले. जाणलं, म्हटले प्रभू तुमच्या अंतकरणातली इच्छा. आणि मोहिनी रूपातले श्रीहरी विष्णू परांबा पार्वतीमध्ये सम्मिलित झाले आणि त्याच परांबा भगवती पार्वतीनं भगवत भक्त असलेला, काय त्या वाण्याचं नाव, तिमसेट वाणी, याच्या घरी अवतार धारण केला म्हाळसाई म्हणून. आणि सांगितलं होतं भगवान विष्णूंनी, माझं नाव महालया असं ठेवा. आणि महालयाचाच पुढे म्हाळसा असा अपभ्रंश झाला, म्हणून तिला आपण म्हाळसाई म्हणतो. तसं तिचं नाव आहे महालया. आणि मग ती म्हाळसा सुद्धा लहानपणापासून भगवान शिवाची आराधना करायची. काल आपण शेवटी पाहिलं, शिव आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, शिव आएंगे शिव आएंगे आएंगे शिव आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शंभु आएंगे, मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा, शिव सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे, शिव आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, शिव आएंगे. वाट पाहते भगवान शंकराची, बरं का. आणि पुढे आना नवरा नवरी समोर आणा. आणि मग इकडे पाली ग्रामामध्ये भगवंताच्या विवाहाची जय्यत तयारी झाली. सुंदर असे वाद्य वाजू लागले, मंगल वाद्य वाजू लागले. शिव हर 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 महादेव. शिवमल्हारी पिवळा झाला, हळद लागली हो नाही तुला. दादा समोर या, दादा समोर या, महाराजांनी समोर या. खंडोबा नवरा झाला, हळद लागली हो नाही तुला. मल्हारी पिवळा झाला, हळद लागली हो नाही तुला. हळद लागली
बांधूला झाला हळद लागली बाणाई तुला पहिलं पत्र गणपतीला पहिलं पत्र गणपतीला गणपतीचा शारदाला गणपतीचा शारदाला मला रे पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला झाला हळद लागली बाणाई पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला पिवळा झाला हळद लागली आळसाई तुला पिवळा झाला हळद लागली आळसाई तुला पार्वतीपते शिव हर हर सदानंदाचा त्या पाली ग्रामामध्ये
सगळीकडे आनंदी आनंद आहे. भोवला सजवण्यात आला. म्हाळसाईला हळद लागली. म्हाळसाईला आहे का नाही? आनंदात आहे म्हाळसाई. ऐका ऐका. आणि म्हाळसाईनं आपल्या सख्यांना सांगितलं बोलू नका. ए बोलू नका रे. बस खाली बस. साऊंडच्या बाजूला बस. काल काल फोटो काल म्हाळसाईनं आपल्या सख्याला सांगितलं ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए वही मेरे मारतंड भैरव को जिसे जो जुड़े ओ अमर हो जाए. काय बोलते म्हाळसाई? आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो. मुझे मल्हारी की दुल्हन बना दो. मुझे खंडेराया की दुल्हन बना मेरे हाथ सजाई मेरे सगाई. उनको बुला के हाथ लेवा तो फेरा दो. उनको बुला के हाथ लेवा तो करा दो. जो चुनरी जो रंग नाही तोड़े. दुल्हा जो
माता हे धरणी माता ही प्रगट झाले ग धरणी माता ही प्रगट झाले ग खंडे पुण्याचं सोनार बोलवा ग माळसाईला जोडले घडवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग माळसाईला नथनी घडवा ग कशी माळसाई कशी माळसाई बावरी झाली ग कशी माळसाई बावरी झाली ग खंडरायाची नवरी झाली ग सोनार बोलवा ग माळसाईला नकली घडवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग माळसाईला गंठन घडवा ग कशी माळसाई माळसाई बावरी झाली ग बावरी 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 कशी माळसाई बावरी झाली ग माझ्या खंडरायाची नवरी झाली ग नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव आहाहाहा. काय आनंद आहे त्या पाली ग्रामामध्ये सगळे गावचे प्रतिष्ठित लोक एकत्रित आले बर का. आज सुद्धा खंडेरायाचं लग्न त्या पाली ग्रामामध्ये दरवर्षी लावलं जातं. कधी लावलं जातं? खंडेरायाचं लग्न पाली गावामध्ये पौष पौर्णिमेला झालं बर का. आज सुद्धा पौष पौर्णिमेला पाली ग्रामामध्ये खंडेरायाची यात्रा मोठ्या आनंदाने प्रेमयुक्त अंतकरणाने लोक साजरी करतात. आता काही क्षणामध्ये म्हाळसाईचं आणि खंडेरायाचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या या चला, 4 जण या, कुणीही 2 जण अंतरपाठ धरायला. नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, लग्नाची वेळ जवळ आलेली आहे. चला
हर 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 महादेव. चला झाली का तयारी? ते खाली चौरंग नाही, पाठ नाही, तुमचं झालं का नाही कुणाचं? हे कसा मेळ आहे की चौरंग